तुमच्या घराच्या गार्डन पासून ते तुमच्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची तिथपर्यंत सगळं काही तुम्हाला एका जागेवरती मिळणार आहे। झाड लागण करण्यापासून ते फळधारणा होईपर्यंत सगळा काही सपोर्ट आपल्याकडून असतो मित्रांनो। त्याच्यामध्ये खत पाणी नियोजन असेल किंवा लागण कशा पद्धतीने करायची हे सगळं काही आपण सांगत असतो। फळधारणा कशी करून घ्यायची हे देखील आपल्याकडून सगळी माहिती मिळत असते आणि याचा एकही रुपया आपण घेत नाही, फक्त जे काय आहे ते रोपाची किंमत घेतो बास। आणि रोप पण एकदम रिझनेबल प्राइस मध्ये देतोय मित्रांनो। आपल्याकडे 4.5 फुटापासून ते जवळ आसपास 5.5 फुटापर्यंत हा असा 9x12च्या बॅग मधला म्हणजेच 5 किलोच्या बॅग मधला डबल वाट्यावरचा केशर आंबा आहे। डबल वाट्यावरचा, सिंगल वाटा दुनिया विकते, आपण नाही विकत, आपण डबल वाटा। खर्च डबल असतो डबल वाट्याला, कारण 2 कोईवरती 1 कलम बांधलं जातं। जिथं 2 रोपं तयार होणार आहेत तिथं एकच रोप तयार होत असते। तर ही डबल वाट्यावरची रोपं आहेत आणि डबल वाट्यावरची कशी क्वालिटीमध्ये काळुकी वगैरे बघू शकताय कशा पद्धतीने आहे। नुसते ह्याच झाडाची नाही, इथे मागं सगळा लॉट आहे माझ्या मागे आणि इथेच नाहीये फक्त, तिकडे पण आहे। तिकडे ट्रक चालू आहे लोडिंगचा आणि तो तिथं देखील केशर आंबा आहे। केशर आंबा आपल्याकडे भरपूर आहे आणि सिलेक्टेड देतो आपण मित्रांनो। डबल वाट्यावरचं रोप आहे, खणखणीत रोप आहे, नेऊन लावायचं आणि 2 वर्ष पहिली उत्पन्न घ्यायचं नाही। त्याला मोहर येणार आहे पण तो उत्पन्न घ्यायचं नाही आपण। 2 वर्षानंतर उत्पन्न घ्यायला चालू करायचं। 2 वर्षापर्यंत वर्षातून 2 वेळा कटिंग करायचंय आणि असं हे डबल वाट्यावरचं केशर आंब्याचं आपल्याकडे क्वांटिटी भरपूर आहे। ज्यांना कुणाला ही रोपं हवी असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा। आपला नंबर आहे 83 80 87 85 85 आणि ज्यांना कुणाला व्हिजिट करणं शक्य आहे त्यांनी कॉल करून व्हिजिट करा मित्रांनो। आपली नर्सरी भव्य अशी 35 एकरमध्ये विस्तारलेली आणि 1983 सालापासून या क्षेत्रात काम करणारी आपली ही नर्सरी आहे आणि नर्सरीला गेली 40-43 वर्षाचा अनुभव आहे आणि विविध प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटीज आपल्याकडे आहेत। जवळ आसपास 15 ते 20 प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटीज आहेत। मियाझाकी असेल जो आत्ता नवीन म्हणजे मार्केटमध्ये आलेला आहे, मियाझाकीचे आपल्याकडे रोपं अवेलेबल आहेत। छोटं रोप असू देत किंवा मोठं रोप असू देत। जांभळामध्ये जे नवीन आता आलेलं आहे KG10 जांभूळ हे देखील आपल्याकडे अवेलेबल आहे। तशाच पद्धतीने आपल्याकडे मोसंबीमध्ये देखील एक स्वीट मोसंबी म्हणून नवीन आलेलं आहे मार्केटला, ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे। तशाच पद्धतीने एक्झॉटिक फ्रूटमध्ये सगळी फळझाडं आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो। आणि इनडोर प्लांट्स असतील, आउटडोर असेल, लँडस्केपिंग असेल, तुम्ही एकदा नर्सरीमध्ये आला की तुमच्या घराच्या गार्डन पासून ते तुमच्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची तिथपर्यंत सगळं काही तुम्हाला एका जागेवरती मिळणार आहे। त्याच्यासाठीच तुम्ही नक्की एकदा शैलेश नर्सरीला व्हिजिट द्या। आपली नर्सरी शैलेश नर्सरी, मलकापूर तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये। तशाच पद्धतीने आपली नर्सरीचं प्रोडक्शन हाऊस जे आहे ते लांजामध्ये, लांजा तालुक्या, खिरवसे हे गाव आणि रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी 25 एकरमध्ये म्हणजे एकूण टोटल 60 एकरमध्ये आपली नर्सरी अशी काम करते आणि त्या कामाची पोचपावती वेळोवेळी आम्हाला आमच्या शेतकरी मित्रांकडून असेल, आमच्या कस्टमर्सकडून असेल, हॅपी कस्टमर्सकडून आम्हाला वेळोवेळी मिळत गेलेली आहे। तीच आम्हाला ऊर्जा देते की एवढं मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी। तर तुम्हाला कोणाला जर काशी रोपं हवी असतील तर नक्की एकदा व्हिजिट करा। व्हिजिट करायला येताना नक्की कॉल करा। 83 80 87 85 85 हा आपला नंबर आहे मित्रांनो। त्या नंबरवरती अवश्य एकदा कॉल करा। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये कशा क्वालिटीची आणि कशा पद्धतीने आंब्याची रोपं मिळतात। 5 किलोच्या बॅगमधलं 2 वर्षाचं रोप आहे। इथं हाईट पाहू शकताय, ही हाईट पहा 5.5-6 फूट डायरेक्ट जे काय आहे ते खरं दाखवायचं। ही हाईट पासून चालू होणार मित्रांनो, त्या हाईट पर्यंत तुम्हाला रोपं मिळणार। चांगल्या क्वालिटीची, चांगल्या दर्जाची रोपं आपण द्यायचा प्रयत्न करत असतो। दरवर्षी मार्केटमध्ये नवीन जे काही येईल ते शैलेश नर्सरीमध्ये हमखास मिळत असतं मित्रांनो। तर ज्यांना कोणाला अशी रोपं हवी असतील त्यांनी नक्की व्हिजिट करा। ज्यांना कोणाला व्हिजिट करणं शक्य नाही त्यांनी नक्की कॉल करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की कशा पद्धतीने रोपं आणि कोणती कोणती रोपं शैलेश नर्सरीमध्ये मिळतात। आणि तशाच पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ। तुमची एक कमेंट म्हणजे आम्हाला भरपूर सारी ऊर्जा देऊन जाते। धन्यवाद।